क्रिकेट स्टडी हे उद्दिष्ट ठेवून आज मैदानावरती सर्वजण दाखल झालेले आहेत। मॅच मैदानावरती सुरू होईल। कोपरी मास्टर ठाणेचा संघ मैदानावरती रेडी आहेत, समोर मोगरपाडा मास्टर आहेत। दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि बलाढ्य संघादरम्यान बलाढ्य मॅच। पहिला बॉल पाकपुडला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बॉल कळला पॉइंट मध्ये, खेळाडू आल्यात, बॉल अडवलं गेलेत आणि पुन्हा ज्यावेळी मॅचला सुरू होईल त्यावेळी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूयात घनश्यामजी भोईर सरांचा। थँक्यू। विनंती असेल मोगरपाडा संघ आपला 12वा प्रतिनिधी प्लीज पाठवून द्या। मोगरपाडा मास्टर संघ आपल्याला विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्या प्लीज। सध्या नितीन आहे, त्यानंतर आपण जर बघितलं तर सेकंडवरती फलंदाज नाव नाही माहिती मिळत, पण इथून शॉर्ट फाईन लेगला चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, पण इथून जर विचार केला तर थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होते, पण चेंडू नाही थांबणार। तिथून चेंडू सुद्धा जातोय सीमारेषा पार, येतोय पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार। यावेळी जर मोठा फटका सजवलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली झेलची संधी आणि इथून मिड विकेटला गडी बाद होतोय हरिश्चंद्र। बॅक टू डी डगआउट गन। धन्यवाद डीजे। नवीन बॅट्समन सध्या आपण बघतोय सहदेव पाटील, सध्या नवीन बॅटर स्ट्राईक एंडवरती जात असताना हरिश्चंद्र सध्या आपण बघितलं गेलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तिथून जर विचार केला तर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक होता आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या मार्फत चांगला झेल टिपण्यात आला आणि तिथून परतावा लागलं। एक गडी बाद धावसंख्या फलकावरती लागले गेले, संघ पोचलाय तो म्हणजे 5 वरती। 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ पूर्ण होतोय। सध्या क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण जर बघितलं तर ठाणे कोपरी मास्टरचा संघ सध्या आपल्याला पाहायला भेटतोय। सहदेव यावेळी बॅट वरती चेंडू जर बघितला तर मिस टाइम झाला, त्यानंतर चेंडू शरीरावरती आदळला गेला आणि गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड करेपर्यंत तिथून चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला भेटली आणि एक धाव इथून फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटते। धाव फलकावरती लागल्या गेल्या 6। या षटकातील चेंडूचा जर खेळ बघितला तर 4 चेंडू। यावेळी जबरदस्त फटका, चेंडू जातोय डीप कव्हरला, इथून पाठलाग आहे सध्या क्षेत्ररक्षकाचा, पण तिथून पायाने फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवलं जात आहे आणि सध्या तरी 3 धावा पलून काढल्या गेल्यात आणि या 3 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते। संघ पोचतोय आतापर्यंत जर विचार केला तर 9 वरती। या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि मोगरपाडा मास्टर संघाचा जर विचार केला तर नेहमी नितीन पाटील यांचा मोलाचं योगदान असेल। त्याच्यानंतर जर विचार केला तर हरिश्चंद्र असतील, त्यानंतर सहदेव असतील, त्यानंतर आपण जर बॅट्समन बघितले तर अनिल असतील आणि महत्वाची कामगिरी करणारा हा संघ आहे आणि त्यामुळे चांगली कामगिरी करणारा यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम झाला। यावेळी आज जर विचार केला तर सहदेवच्या पाठवरती चेंडू व्यवस्थित येत नाही, मग इथून पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा फलकावरती लागले गेल्या, त्या म्हणजे एक गडी बाद 9 धावा। काही स्वागत सन्मान आहे, ते स्वागत सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत। आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपण पाहिलं आपल्या सर्वांचे लाडके समाजसेवक आदरणीय व्यक्तिमत्व कैलाजी पाटील साहेब, नेहमीच क्रिकेटवरती अफाट प्रेम ज्यांचं राहिलेलं आहे आणि कुठलीही स्पर्धा सुद्धा जिथे ज्यांचं सहकार्य नेहमीच असतं, आज घासकोपरी संघासाठी देखील त्यांनी सहकार्य केलेलं आहे संपूर्ण स्पर्धेसाठी। तर आदरणीय कैलाजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करूयात। समाजसेवक मी विनंती करेन संदीपदादा पाटील, घासकोपरी गावातील आपले संदीपदादा पाटील यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातो आपल्या व्यासपीठावरती। आदरणीय व्यक्तिमत्व कैलाजी पाटील साहेब यांचा हा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। सन्मान होतोय आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर बिलाडपाडा येथील आपल्या सर्वांच्या लाडके समाजसेवक म्हणून नेहमीच ज्यांना आपण पाहिलेलं आहे आणि त्यांचा सन्मान आपला सध्या व्यासपीठावरती केला जातोय। श्री गणेश घासकोपरी संघाच्या आपण पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू, एक आक्रमक बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते संदीपदादा पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर मायची मात्र शॉल या ठिकाणी परिधान केली जात आहेत।
स्पर्धेची आठवण म्हणून दिलं जातं हे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय. धन्यवाद. मनापासून आभार असेल आदरणीय कैलाजी पाटील साहेब, आपण मोलाचा वेळ आज या स्पर्धेसाठी देत आहात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. त्याच्यानंतर पुढचा सन्मान होईल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके रुपेजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचंही आपण स्वागत सन्मान करूयात. मी विजयजी पाटील यांना विनंती करतोय. विजयदादा पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. उमेश पाटील आहेत, उमेशजी पाटील यांचा सन्मान होणार आहे. उमेश पाटील यांचा आपण खेळ त्या आचोळ्याच्या खास करून मैदानावरती सर्वांनी पाहिला होता. तर उमेशजी पाटील यांचा सन्मान आहे, तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाणार आहे. विजयजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते उमेशजी पाटील यांचा हा सन्मान आहे तो सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. अतिथी देवो भव, मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे आपलं आदर कर्तव्य आदर तिथ्य आहे. आणि आज श्री गणेश घासकोपरी मास्टर्स 40+ वतीनं हा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. मायची शॉल या ठिकाणी दिली जात आहेत, स्पर्धेची आठवण म्हणून दिलं जातं हे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छासारखे नेहमी तुम्ही बहरत राहावे यासाठी तुम्हाला दिला जातो हा पुष्पगुच्छ. धन्यवाद. पुन्हा एकदा मनापासून आभार आहेत. उमेश दादा पाटील आपल्याला आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर घनश्यामजी भोईर. धन्यवाद धनंजय पाटील. पण यावेळी थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, पाठलाग सुरू आहे सध्या, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न पण शेवटच्या क्षणाला चेंडूने गाठलाय बाउंड्री लाईनची आणि तिथून चेंडू जातोय सीमारेषा पार आणि येतोय चौकार. धन्यवाद टीजे. सध्या आमच्या व्यासपीठावरती सर्व मान्यवर आहेत आणि मान्यवर सध्या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात. सध्या विचार केला तर मोगरपाडा मास्टर संघ पोहोचलाय, तो म्हणजे 13 धावेवरती 2 गडी बाद झालेत. इथून जबरदस्त फटका, इथून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला जातोय पण डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि तिथून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि सध्या या चेंडूवरती येतात 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 15 धावा. चांगला फटका होता, स्क्वेअर कटचा फटका. यावेळी चेंडूवरती नजर ठेवली होती आणि राकेश असतील सध्या स्ट्राईक एंडवरती, चांगली बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. हो, यावेळी जर बघितलं तर बॅटने चेंडू संपर्क इथून जर विचार केला तर नाही झालाय, कारण इथून चेंडू पडल्यानंतर फक्त गिरकी घेतले पण तिथून डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. अपील केली होती पण तिथून दोन्ही पंचांनी अपील फेटाळून लावली. सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमोल याला बघतोय. धावा धावफलकावरती लागले गेल्यात 15 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. आणि इथून जर बघितलं तर पंच आमच्या दिशेने वळतील, वाईट चेंडूचा इशारा येईल, अवांतर 1 धाव आणि अवांतर 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय 16 धावेवरती. सध्या 16 धावा लागल्यात फलकावरती. इथून जर विचार केला तर चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, कारण 5 षटकांचा हा सामना आहे. पुन्हा एकदा शरीरावरती हा चेंडू आदळला जातोय, धावचीची संधी आहे पण इथून यष्टीरक्षकाने केलंय चुकी आणि इथून जर बघितलं गेलं तर लेग बाईच्या रूपामध्ये 1 धावी अंकित केली जाईल आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय तो म्हणजे 17 धावेवरती. सध्या आपण जर बघितलं तर जे कव्हरचे क्षेत्र आहे त्या कव्हरच्या क्षेत्रामध्ये जो कटआउट्स आहेत त्या कटआउट्समध्ये आपण जर बघितलं गेलं तर शिरगाव मास्टर बीचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय आणि तेही आज या मॅचचा आनंद घेत असताना आपण बघतोय. इथून स्टेप आउट केलं होतं सहदेवने पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही झाला. आणखीन एक अमोलच्या माध्यमातून डॉट बॉल सध्या आपल्याला पाहायला भेटतोय आणि इथून 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि इथून मोगरपाडा मास्टर संघ पोहोचलाय तो म्हणजे 17 वरती. आता येणारे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीच आमचे जे मान्यवर आहेत रवीजी पाटील साहेब आपल्या बिझी शेड्यूलमुळे इथून या स्पर्धेतून थोडेसे दूर होत असताना आपण बघतोय. कैलास पाटील असतील, सध्या त्यांचीही टुर्नामेंट आपण जर बघितलं तर वालपाड्याच्या मैदानावरती सुरू आहे, आयोजक आहेत. पण आज मास्टरची जी मॅच आहे त्या मॅचसाठी ते इथून या मैदानावरती सुद्धा दाखल झालेले आहेत. चला मैदानाच्या पंच हा रिटायर्ड झालेले आहेत.
टेस्ट. हॅलो माईक टेस्ट. सध्या आमच्या व्यासपीठावरती आपण जर बघितलं तर मान्यवर आहेत. वेलकम सर, पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. कासकुपरी मास्टर 40+ क्रिकेटच्या वतीने आम्ही तुमचे हार्दिक आभार मानतोय. सध्या पण स्वागत सन्मान केला जातोय. आपण सध्या बघतोय आमच्या व्यासपीठावरती 40+ चे सध्या क्रिकेटर्स आहेत आणि सध्या आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत. त्यांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. राजू पाटील साहेब आहेत आणि त्यांचा इथे स्वागत सन्मान केला जात आहे. राजूजी घरत आहेत आणि त्यांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. माईची उपदार शाळ, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे. सध्या 40+ चे क्रिकेटर आहेत आणि आज आपण जर बघितलं तर आजच्या दिवसाचे उत्सव मूर्ती यज्ञेश्वर पाटील साहेब आहेत आणि तेही त्यांचंही आगमन थोड्याच वेळात या मैदानावरती होईल. आणि त्यांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. मी विनंती करेन कासार वडवली मास्टर ए संघ कर्णधार, आपण जर बघितलं तर या अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सेक्रेटरी गणेशजी सिंगे साहेब आहेत. त्यांनाही विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि विनंती असेल कासार वडवली मास्टर ए संघ कर्णधार, आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे कारण आमच्या मान्यवरांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. त्यानंतर अजून एक खानिवडे गावातील एक गूढ व्यक्तिमत्व आणि नक्कीच नेहमीच म्हणजे क्रिकेटवरती त्यांची आवड आहे. क्रिकेट तेही खेळताना बघतोय आपण खानिवडे 40+ मास्टर संघातून. तर नरेशजी किणी साहेब आहेत, त्यांचाही इथे स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करेन नारायण पाटील साहेबांच्या हस्ते नरेश किणी साहेबांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. सध्या आपण बघतोय नरेशची किणी म्हणजे क्रिकेटवरती अफाट प्रेम, खानिवडे मास्टर संघाकडनं नेहमी मोलाचं योगदान आणि गावदेवी संघाकडनं सुद्धा खेळताना आपण बघतोय. टेनिस बॉल क्रिकेटचे जेव्हा टुर्नामेंट असतात त्यांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. सध्या आपण बघतोय डीबीच्या माध्यमातून थेट कव्हरेज केलं जात आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये सुद्धा इथून 2 पंच दाखल होतील. नारायण पाटील साहेबांच्या हस्ते हा स्वागत सन्मान केला जातोय. सध्या आपण मैदानाच्या दिशेने सुद्धा जाणार आहे कारण पहिल्या इनिंग मध्ये मोगरपाडा मास्टर संघाने धावा बनवल्यात, त्या म्हणजे 58 धावा बनवल्यात आणि 59 धावेचा इथून आव्हान दिलंय. 30 चेंडू मध्ये 59 बनवायचे आहेत. ठाणे कुपरी मास्टर संघ सध्या आपण बघतोय आणि टॉस सुद्धा केला जाईल. सध्या मला वाटते की कांदरपाडा मास्टर संघाचा अक्षय राऊत सध्या कर्णधार आहेत आणि विनंती असेल कासार वडवली मास्टर ए संघ कर्णधार, आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉसच्या दिशेने यायचं आहे. आणि पुन्हा एकदा आमचे मान्यवर राजू पाटील साहेब थोडस आमच्या या स्पर्धेपासून दूर होत असताना नक्कीच नरेशजी किणी असतील, त्यानंतर त्यांच्यासोबत त्यांचे मित्र परिवार सध्या आपण बघतोय. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये सुद्धा जातोय कारण गोलंदाजी मार्कवरती नितीन आहे, मोगरपाडा संघाचा बेस्ट ऑलराऊंडर सध्या आपण बघतोय. नक्कीच आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण जर विचार केला तर संघ पोचलाय 59 वरती, 58 वरती आणि इथून 59 धावा बनवायच्यात ठाणे कोपरी मास्टर संघाला. आणि नक्कीच आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये हलकासा बदल होईल. याच गावातील एक गोड आवाज ते म्हणजे धनंजय पाटील साहेब. धन्यवाद घनश्यामजी बोरे सरांचा पण आवाज ऐकत आहात या ठिकाणी. आणि पहिल्याच बॉलला खेळलाय, फटक्या छानरित्या खेळलायत. बॉल अगदी तिथे वळण घेताना पाहायला मिळाला. 2 तर घेतल्यात, तिसऱ्यासाठी प्रयत्न सध्या सुरू केलेत पण 3 धावा नाही होणार, 2च धावा या ठिकाणी होणार आहेत. टार्गेट जर मैदानावरती पाहिलं तर या ठिकाणी ठेवलं गेलं संघाचं
59 धावेचं टार्गेट ठेवलं गेलं. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत असताना आपण पाहिलं तर 2 धावा या धावफलकावरती आपण लगावत असताना पाहिलेल्या आहेत. आजचा दिवस प्रभाग समिती सी चे सभापती म्हणजे श्री यज्ञेश्वर आनंद पाटील साहेबांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये केक कटिंग सध्या केली जात आहेत. सध्या आपण पाहिलं तर 2 स्पर्धाच्या दिवसामध्ये सुरू आहेत. एक सभापती चषक जी घासकोपरी काटाईच्या त्या मैदानावरती सुरू आहेत. तिथे देखील ती स्पर्धा मात्र रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका खेळला, छानरित्या खेळला चेंडूला मात्र आपण पहिला पुन्हा मात्र खेळण्याचा स्ट्रोक फेरीत क्षेत्ररक्षक वेगाने बॉल मध्ये येतात. डीप मधून बॉलला अडवलं गेलंय. फेकी करेपर्यंत या ठिकाणी मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1 रन. एका रननं संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 रन. 59 धावेचा पाठलाग या ठिकाणी मैदानावरती करायचा आहे. घासकोपरी मास्टर्स यांचं मात्र आपण पाहिलं तरी सुंदर असं आयोजन. प्रत्येकाची मेहनत आहे, म्हणजे मेहनतीशिवाय काही गोष्टी मैदानावरती होत नाहीत. फटका छान खेळला, पुढे आपण पाहिलं तर चेंडू हवेमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत आणि कॅच या ठिकाणी झालाय ड्रॉप. आदरणीय भगवान पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि खास करून नेहमीच क्रिकेटचे एक दर्दी क्रिकेटपटू खेळणारे म्हणून आपण त्यांना पाहिलेले आहेत. त्यांचं पुन्हा श्री गणेश घासकोपरी मास्टरच्या वतीनं आम्ही वेलकम सहर्ष स्वागत करतोय आणि काही वेळामध्ये त्यांचा स्वागत सन्मान आहे, तो स्वागत सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाणार आहे. चला, टॉस 2 टीमचे कॅप्टन शेवटचा आणि फायनल कॉल असणार आहेत. जर टॉस साठी नाही आला तर आई भावदेवी या ठिकाणी आहे उपस्थित. शेंडोबा 40+ कासार उडवली. चला कॅप्टन या. फटका खेळलाय, मनोजने खेळलाय, समोर खेळलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पुन्हा चेंडूवरती येतात, फ्रेम मध्ये बॉलला अडवलं गेलाय. एका धावेच्या दुसरं व्यतिरिक्त काही मिळणार नाहीत. धावा धावफलकावरती मात्र पुन्हा एकदा 1 ने वाढली जातात. धावसंख्या धावफलकावरती 6. डेड बॉल पंच घोषित करतायत संजय मेहरा सर. अनेक साऱ्या स्पर्धा 40+ कव्हर करणारे आणि नेहमीच भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करताना जोडीने संजय मेहरा सर देखील भरपूर स्पर्धेमध्ये असतात. मिराशे सर, संकेत मिराशे सर यांना देखील आपण सध्या मैदानावरती पाहतायत. फटका खेळलाय, समोर खेळलाय, वॉट अ स्ट्रोक, परंतु चेंडू हवेमध्ये उंच गेला, दूर 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 नाही गेला आणि पहिली अटेम्प्टला कॅच ड्रॉप होत असताना दुसऱ्या अटेम्प्टला कॅच टिपलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मंगेशने घेतला कॅच. मेल विकेट, बॅट्समॅन आउट, गॉन. थँक्यू. विमलचं गाणं लागले पण आता अरे दादा त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आले, पण नाही खात ते, पण चेहऱ्यावरती त्यांच्या स्माईल आहे. का आल्या माहिती का? विमलची किंमत आहे मला वाटतं की 15 के 20 के 25 रुपयाला भेटत असेल, पण तो एक विमल आहे ना, एक विमल आणल्यानंतर तो 4-5 जण वाटून खातात. विमलची किंमत जास्त नाही, विमलची किंमत 25 रुपये असते, पण तो विमलला एकमेकाकडे मागत असतात. थोडा विमल दो, बोलो जुबा केसरी, बोलो जुबा केसरी, हे सर्व सांगत असतात. विमलची किंमत तेवढी नसते, पण विमल सर्वजण शेअर करून खात असतात. त्यासाठी डीजेने सध्या सॉन्ग वाजवलं गेलंय. धावा धावफलकावरती संघाच्या धावा आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 6. भरपूर साऱ्या आज गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणचा बॉल आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने मात्र पुन्हा दाताला गेलाय. तिथून मात्र चेंडू निघून जाईल. आउटफील्ड या मैदानाची सुपर डुपर फास्ट. अंपायरचा कॉल व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल वरती तोफाच्या मिल्टा धावा एकूण 5. थँक्यू. वेलकम सुरेश पाटील साहेब, आपलं स्वागत आहे पुन्हा या मंचावरती. धावा धावफलकावरती मात्र लगावलं गेलं. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 11. मॅच क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल, कधी वेळ बदलेल ना, हे कोणी नाही सांगू शकणार. असा क्रिकेटचा खेळ आहे. चला, शेंडोबा 40+ कासार उडवली. टीम कॅप्टन चला या. प्रतिनिधी आला असेल तरी आपण या, कारण की एक इनिंग झालेली आहे, दुसरी इनिंग सुरू आहे. येस, या ठिकाणचा बॉल आपण पाहिलं तर चांगला बॉल पुण्याच्या मैदानावरती पाहायला मिळाला. धावा धावफलकावरती 11 आहेत. 11 ऑन दी बोर्ड लगावले गेल्यात. टार्गेट नाव 59. 59 डावेचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. पहिला पाटील यांना पाहिलं, धरेश्वर मात्रे यांना पाहिलं, दिलीप पाटील यांना आपण पाहिलं. त्या ठिकाणी खास करून
त्यानंतर आपण सुनील पाटील आहेत, त्याच्यानंतर खास करून सचिन पाटील यांना आपण पाहिलं, दीपक पाटील होते, संदीप दादा पाटील यांनाही आपण पाहिलं, संजय पाटील असतील, महेश पाटील असतील, त्याच्यानंतर महेश महादेव पाटील असतील, यांनाही आपण पाहिलं, मुकेश पाटील यांनाही आपण पाहिलं, भावेश सध्या खूप चांगलं काम भावेशही करतोय, केशव पाटील असतील त्यांनाही आपण या ठिकाणी पाहिलं. भरपूर सारी मेहनत आणि खास करून विशेषतः आपल्या घासकोपरी गावातील ज्या सर्व आपल्या महिला आहेत त्यांची भरपूर मोठी साथ लाभलेली आहेत. म्हणजे महिला भगिनी कदापि विजेताताईंनी आम्हाला सांगितलं होतं की आपल्या महिला भगिनी आहेत घासकोपरीच्या, त्यांचंही या स्पर्धेमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं योगदान आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची दिलेली जबाबदारी माहीत आहेत. आता लहान मुलांना माहीत आहेत काय करायचं, लहान मुलं बरोबर बाउंड्री लाईनच्या बाहेरून बॉल घेऊन येतात, त्यांनाही माहीत आहेत. महिलांना माहीत आहे महिलांना काय करायचं, जेवणाच्या मंडपामध्ये त्यांना राहायचं आहे, तेही त्यांना माहीत आहेत. आपल्या घासकोपरी मास्टरचे खेळाडू त्यांना माहीत काय आहेत, समोरच्या संघाला पाहुणचार कसा करायचा हे त्यांना अगदी योग्य पद्धतीने माहीत आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं ते पाहुणचार करण्याचं सध्या तरी काम करतायत. धावा धावफलकावरती लगावलं गेलं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 11 आणि दीपक संध्याकाळच्या सत्रामध्ये चहावाले, आता पुन्हा एकदा चिकनवाले. दीपक पाटील, सुबह की चाय और दीपक की राय समय समय पर लेनी चाहिए असे दीपक आहेत. चला मैदानावरती पुन्हा एकदा जाऊयात. रन झाल्यात 11, गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पहिलाच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, बॉल 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 नाही थांबणार, बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार, आर पार, दमदार कडक चौकार. थँक्यू. 4-4 ने धावसंख्या धावफलकावरती वाढले, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत 15. प्रशांत भगत सुद्धा स्माईल आहेत ती मात्र देत असताना या ठिकाणी यावेळेचा बॉल आपण पाहिला, पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र भिरकावला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती मात्र वेगाने पुढे येतात. एक धाव तर या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावायचं आहे. अति घाई माणसाला नेहमी संकटात नाही, अति घाई कधी कधी खड्ड्यात देखील तुम्हाला टाकून जाईल. अशा पद्धतीने आता चित्र घडलेलं आहे. पुन्हा एक संगीत ऐकूया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. डीजे थँक्यू. सध्या आमच्या दिलीप दादांची गँग देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, ते देखील माझा आनंद घेतात. गँग ऑफ वासेपूर आहे का दिलीप दादा हे देखील पाहणार आहोत. भरपूर सारे पारितोषिक आहेत घासकोपरी संघाला लागणार आहेत. त्या ठिकाणी शिरगावचा संघ मैदानावरती असतात आणि शिरगाव आणि घासकोपरी एक बलाढ्य मॅच होणार आहेत. म्हणजे नेहमी म्हणजे हा त्रिकोण आहे, शिरगाव, कोपरी आणि घासकोपरी, कोपरी शिरगाव, कोपरी घासकोपरी, घासकोपरी शिरगाव. ह्या मॅचेस भरपूर वेळा रंगतायत. आजही मैदानावरती रंगणार आहेत आणि त्याच्याच मधला मॅच आहे जो चौथा मॅच होणार आहे. सर्व ठिकाणी चर्चा डिबेटला काय सुरू माहिती का, कोपरी आणि तो घासकोपरीचा तो मॅच कधी येईल तोही महत्वाचा आहे. पण आता सध्याच्या घडीला घासकोपरी आणि शिरगावचा मॅच कधी येणार याची चर्चा रंगलेली आहे. तो मॅचही आपल्या भेटीला येतोय. बरोबर चौथा मॅच आहे. याच्यानंतर आणखीन एक मॅच आहे. जेवल्यानंतर पुन्हा तो मॅच आपण पाहण्यासाठी सर्वजण रेडी होणार आहोत. धावा धावफलकावरती लगावलं गेलं संघाची धावसंख्या धावफलकावरती 17, 17 धावा धावफलकावरती लगावलं गेलं. लढायचंय, झुंजायचंय, क्रिकेट मैदानावरती आम्हाला खेळायचं आहे. खेळाडू वृत्ती मात्र मैदानावरती आपण सर्व 40+ क्रिकेटच्या माध्यमातून नेहमी पाहिलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहिलं तर हा खेळ रंगलाय. फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र आपण पाहिला भिरकावला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. तिथून मात्र बॉलची फेकी झालाय, परंतु दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. फेकी खराब झालाय, वाईडिश फेकी केली गेली आणि त्याचा फायदा मैदानामध्ये घेतलाय या ठिकाणी 2 धावेमध्ये. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा धावफलकावरती वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. पाठीमागे आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडीचे फ्लॅग्स या ठिकाणी मात्र आपल्याला लहरताना पाहायला मिळतात आणि संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर खूप छान पद्धतीने रंगवली गेली आहेत. आगरी कोहली सर्व क्रिकेटपटू आज एकत्रितपणे ही मात्र स्पर्धा यशस्वी करतायत. श्री गणेश घासकोपरी मास्टर्स संघाचं मात्र आयोजन आणि प्रत्येकाची मेहनत आहे. म्हणजे प्रत्येक जणाला दिलेले 100% नाही देत, आज प्रत्येक जण 150% देण्याचा प्रयत्न करत आहेत. समोर आमचे दीपक पुन्हा आलेले आहेत. संध्याकाळी चायवाले, आता चिकनवाले ही भूमिका त्यांना दिलेली आहे. 19 धावा, गोलंदाज रेडी. पाठपुढला गेले, पुन्हा मात्र चांगला स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. एक धाव तर मैदानावरती घेतली गेली आहेत आणि
एकाच साहेबवरती समाधान व्यक्त करावं लागेल. मनीष आमच्या सातत्याने स्कोरिंगच्या खास करून स्कोरिंग ते करतायत. 2 दिवसामध्ये त्यांनी देखील चांगलं काम केलेलं आहे. संपूर्ण मॅच वरती लक्ष ठेवून भावेश पाटील आहेत आलेल्या मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं भावेश पाटील यांचं अगदी भावेश पाटील यांच्या हातामध्ये दिलेलं आहेत आणि ते देखील मात्र प्रत्येकावरती लक्ष ठेवून आहेत कुठल्या मान्यवरांचा सन्मान करायचा हे आम्हाला लगेच अलर्ट करण्याचं काम करतायत भावेश पाटील. धावा धावलकावरती 20. फटका खेळलाय, दर्जेदार खेळलाय, वजनदार स्ट्रोक आहे का? बॉल चाललाय बाउंड्री लाईन जवळ आणि क्षेत्ररक्षकांना जजमेंट करत असताना हा कॅच टिपलाय. फलंदाज बाद, आणखीन एका विकेटचं पतन. गॉन. कवर चाललास हे मावरा घे ताजा आहे ताजा बर्फाचा नाही घे जा घे चल नरक्या एरिया करतो नाटकी नाही नाटकी थँक्यू. चिल ड्रिल सगळं आता मैदानावरती करायचं सध्या या मॅच मध्ये आणि धावपलकावरती धावा जर आम्हाला पाहिलं तर मनीष आम्हाला सांगतायत बेटा धावसंख्या आहेत 20 रन ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्यात. बॉलचा खेळ संपला गेला. इथून 2 षटकांचा खेळ आहे तो 2 षटकांचा खेळ इथून संपला गेलाय. चला कॅप्टन शेंडोबा कासारवडवली प्लीज. चला कॅप्टन आल्यात. मला वाटतं की विलास दादा आलेले आहेत. आपण लगेचच यायचं. एक षटक आहे त्याच्यानंतर मैदानावरती पाणी जाणार आहे. नक्कीच धनंजय आम्ही विनंती करेल कांद्रपाडा मास्टर संघ कर्णधार आपण यायचं आहे टॉसच्या दिशेने. सध्या सामना सुद्धा खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. ओ टू धनंजय पाटील. येस तिसरं षटक मैदानावरती मार्गस्थ. पहिला बॉल मनोज आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉलला पाठवलाय सरळ हवाई सफर करत असताना बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोज यांच्या बॅट मधून कडक दर्जेदार श्री गणेश घासकोपरी मास्टर षटकार. थँक्यू. आमचे प्रतिनिधी घनश्यामजी भोईर आहेत आणि टॉस आहे तो आपण या ठिकाणी करूयात. मी भगवान पाटील साहेबांना विनंती करतोय. भगवान पाटील साहेब यांच्यासोबत आपण टॉस करूयात. एक गोड व्यक्तिमत्व क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांच्या नावाची आपण सातत्याने दखल पाहिलेली आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये जे नेहमीच अग्रगण्य पुढे ज्यांचं नाव घेतलं जात आहे ते भगवान पाटील साहेब आहेत आणि त्यांच्यासोबत होईल टॉस. ओव्हर टू टॉस के बॉस प्रेझेंटेशन बॉक्स घनश्यामजी भोईर. धन्यवाद धनंजय पाटील. इथून टॉस केला जातोय आमच्या मान्यवरांच्या हस्ते. 2 संघ आहेत शेंडोबा 40+ मास्टर क्रिकेट संघ कासार वडवली एचा संघ आणि त्यानंतर आई भावदेवी कांदरपाडा मास्टरचा संघ. टॉस होतोय मान्यवरांच्या हस्ते. इथून टॉस येतोय कांदरपाडा मास्टर संघाने इथून नाणेफेकीचं कौल जिंकलाय. नक्कीच आपण जर विचार केला तर इथून एनर्जी लेवल वाढवण्यासाठी एनर्जी ड्रिंक्स दिली जाते. आपण सध्या बघतोय आई भावदेवी कांदरपाडा मास्टर संघाचे जे कर्णधार अक्षय राऊत आहेत आणि त्यांना इथून असते सध्या भगवान पाटील आहेत आणि त्यांच्या हस्ते सध्या आपण बघतोय आणि त्यानंतर आमचे शेंडोबा 40+ मास्टर क्रिकेट कासार वडवली मास्टर याचे संघ आहेत आणि त्या संघाच्या कर्णधारांना ही एनर्जी ड्रिंक्स दिली जात आहे आमच्या मान्यवरांच्या हस्ते. आणि त्यानंतर आपण जो नक्कीच मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इथून नाणेफेकीचं कौल जिंकलाय. तर सध्या आपण या टॉसचा बॉक्सचा जो फ्लॅक्स आहे त्या फ्लॅक्सवरती इथून साईन केली जाते. कांदरपाडा मास्टर संघाचे अक्षय आहेत आणि त्यानंतर कासार वडवली सध्या आपण बघतोय साइन अप करत असताना
नक्कीच अक्षय दादा टॉस जिंकलात, काय डिसिजन? गोलंदाजी. मला वाटतं की ह्या हंगामामध्ये 2024च्या हंगामामध्ये बऱ्याचशा चांगल्या पद्धतीने तुमचा खेळ पाहायला भेटतोय आणि चांगली कामगिरी होते संघाची. तर आज फिल्डिंग करत असताना समोरचा संघ जर आपण बघितला तर कासरवडवली मास्टरचा संघ आहे. किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? संघ बलाढ्य आहे, पण आमचं टार्गेट असेल 35 ते 40 धावांपर्यंत त्यांना थांबवण्याचं. नक्कीच या वर्षामध्ये कितवे म्हणजे आज आपण बघितलंय तर आज खेळताना पाहायला भेटते की या अगोदर या हंगामामध्ये किती वेळा खेळताना बघितलंय? 4 वेळा, 4 की 5 वेळा, 5 वेळा. अं, 2-3 आहे. ते लोक 3दा त्यांनी आम्हाला हरवलेलं आहे आणि आम्ही 2दा. एकदाच आहे. नाही नाही, ठीक आहे. मैदानावरती आज नक्कीच आपण काहीतरी प्रयत्न करू की त्याचा काउंट थोडासा चेंज होईल. षटकारांचा पाऊस सुरू आहे. पण आता एक शेवटचा प्रश्न आहे. ह्या ट्रॉफी पहिल्यानंतर आता मैदानाच्या कुठल्याही बाजूने गेला तरी ही पहिला ट्रॉफी दिसत, इतक्या मोठ्या ट्रॉफी ठेवल्या गेल्यात. तर श्री गणेश घासकोपरी संघाबद्दल आणि या मोठ्या ट्रॉफीबद्दल पण काय सांगाल? आल्यालाच मी कोपरी संघाबरोबर बोलणं झालं की आज चांगल्या पद्धतीने खेळायला लागेल आणि संध्याकाळी टेम्पो बोलवायलाच लागेल ट्रॉफी नेण्यासाठी. फारच सुंदर असं आयोजन आहे आणि ट्रॉफीज देखील फारच म्हणजे आतापर्यंतच्या हंगामातल्या सर्वात मोठ्या ट्रॉफीज असतील. येस येस येस, टाळ्यांचा गजर होतो. आणि दुसऱ्या बाजूला आता आहेत, आपण इंटरव्ह्यू घेऊया त्या ठिकाणी. घनश्यामजी बोरे जॉईन. नक्कीच इथून बॅटिंग येत आहे सध्या. समोरच्या संघाने केला तर 30 ते म्हणजे 35 ते 40 धाव संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. तुम्ही कितपर्यंत मजल मारणार या येणाऱ्या 5 षटकामध्ये? आम्ही एक 55 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या हंगामामध्ये आपण जर बघितलं तर गणेशजी शिंगे साहेब असतील, तेही त्यांचंही आगमन झाले. सध्या तरी या आयोजनाबद्दल काय म्हणाल? नाही, घासकोपरीचं आयोजन खूप सुंदर असतं. पहिल्या वर्षापासून म्हणजे जेव्हा मंडळामध्ये आले त्या वर्षापासून त्यांचं आयोजन खूप चांगलं आहे. आणि अजून एक विषय आहे की ह्या ट्रॉफीज बद्दल काय म्हणाल? ट्रॉफी या अंगामधल्या सर्वात मोठ्या ट्रॉफीज आहेत त्या. आता आमची टुर्नामेंट बाकी आहे, तेव्हा एक बघूया काय होते ते. पण सध्या आपण या मैदानावरती खेळणार आहे त्या दोन्ही संघांना इथून बेस्ट ऑफ लक असतील. सध्या आपण बघतोय. थँक्यू. परंतु आता ट्रॉफीवरती प्रत्येकाची नजर आहे. म्हणजे तिथून गणेशजी शिंगे साहेबांनी चष्मा लावला पण त्यांनी ट्रॉफी बघितलंय. मला बरोबर माहिती आहे ट्रॉफीवरती प्रत्येकाची नजर आहे. ट्रॉफी प्रत्येकाला जिंकायची एवढी मोठी ट्रॉफी आहे. सध्या मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक आलेले आहेत, धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी 47 झालेले आहेत आणि आता विजयासाठी 12 चेंडू आणि 13ची गरज आहे. 12-13चा मॅच आहे, 12-12चा मॅच आहे. सॉरी, 12-12चा मॅच कसा रंगेल याची चर्चा रंगेल. परंतु घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये संगीत. कान्हा 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 माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वना. अरे कान्हा रे, तुझ्यासाठी आले वना. तुझ्यासाठी आले वना. कोणीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात. कोणीच नव्हतं रे थँक्यू. माझ्या मनात. चला, आपल्या मंडळाचे सेक्रेटरी गणेश शिंगे साहेब आणि विनंती साहेब आपण व्यासपीठावरती यायचं. नक्कीच ओके. कारण की आता नाईट क्रिकेट स्पर्धा आपण मान्य श्री जनार्दन आत्माराम पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आयोजन केलेली स्पर्धा आहे. शेंडोबा 40+ यांच्या वतीनं श्री गणेश कासकोपरी संघाच्या वतीनं पुन्हा सर्वांना विनंती केली जात आहे. जसं एखाद्या लग्नाला जातो, लग्नाला आपण सांगतो की जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही, तसं आता घासकोपरी संघाच्या वतीने सांगितलं गेलं जेवल्याशिवाय कोणी जाणार नाही आहात. त्यामुळे जेवणाची सुविधा या ठिकाणी सुरू झालेली आहेत. मी सर्व क्रिकेट रसिक खेळाडू, आपले उपस्थित असलेले सगळे आपले आगरी कोळी बांधव आणि खेळाडू जे आहेत तर सर्वांना विनंती करतोय सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवणाची सुविधा या ठिकाणी सुरू झालेली आहेत. त्यामुळे आता घोडबंदरचा संघ नरेंद्र किनी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आहेत, त्यांनाही आमची विनंती आहे आपण जेवणाचा आस्वाद त्या ठिकाणी घेणार आहात. मॅच 12-12. भगवान पाटील साहेब आपण यायचं आहेत. आपला यथोचित स्वागत सन्मान आहे, यथोचित स्वागत सन्मान आपण लगेचच करूयात. मी हरेश्वर पाटील आणि हरेश्वरजी म्हात्रे दोघांना विनंती करतो आपल्या दोघांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय भगवान पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चला, या ठिकाणी सन्मान केला जातोय भगवान पाटील साहेबांचा. मी हरेश्वरजी म्हात्रे आणि हरेश्वर पाटील दोघांनाही विनंती करतो आपल्या दोघांच्याही शुभ हस्ते हा सन्मान आहे, तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व नेहमीच
अग्रिगोळी सामाजिक संस्थेमध्ये म्हणून ज्यांना पण खऱ्या अर्थानं काम करताना पाहिलेलं आहे. एक गोड व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, अध्यक्षपदे म्हणून देखील ज्यांना पण पाहिलेलं आहे. भगवानजी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो या ठिकाणी केला जातोय. चला 12-12 12-12चा मॅच आहे. मॅच सुरू आहे मैदानावरती. आपण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर धावा घेण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी झालेला आहे. एक धाव घेतलेले आहेत. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 11 धावेची गरज आहे. पुढचा मॅच होईल शेंडोबा 40+ कासार वडवली ए त्यांच्या अगेन्स्ट टीम असेल मैदानावरती. आई भावदेवी मास्टर्स कांदरपाडाचा संघ मैदानावरती असणार आहेत पुढील मॅच मध्ये. ओव्हर द विकेट पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, खोलव्या टप्प्याचा बॉल, त्याला मात्र ड्राईव्ह केला चेंडू चालला मिड विकेटला. खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे आलात, बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी झाल्यात. फेकी करेपर्यंत या ठिकाणी रन घेतली जाईल 1 आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 49 धावा ह्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 10 चेंडू खेळल्या आणि विजयासाठी 10 धाव्यांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू 10. प्रसाद आपलं स्वागत. अहो क्लीन बोर्ड, दांडी गुल, विकेटचं पतन, फलंदाज बाद गॉन. पांडव म्यूजिक क्यों बज गया रे? चला जाऊयात मैदानाच्या दिशेने पुन्हा जाऊयात आपण. महत्वाचा मॅच आहे, महत्वाचा मॅच सध्या सुरू आहे. तिथे आपण दोन्ही संघ पाहतायत, बलाढ्य आहेत, ताकदवार आहेत. परंतु आता विकेट आलं, विकेटनं काही बदल होणार आहे का? बदल होऊ शकतो. हे मैदान आहे कोपरी, या मैदानावरती नेहमी आपण पाहिलेलं आहे. या मैदानावरती भरपूर सारे बदल होतानाही आपण पाहिलेले आहेत. आता काय होईल मैदानावरती याची चर्चा लागलाय. आता प्रत्येकाला वाटतं ना की कोण जिंकावं कोण हरावं याची चर्चा रंगल्या तिथे. पण जो जिंकेल, जो चांगलं करेल तो मैदानावरती जिंकणार आहे. नवीन बॅटर आल्यात पंकज. 10 धाव्यांची गरज आहे. लेफ्ट हँड बॅट्समॅन आहेत. 9 चेंडू खेळ, 9 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. चला या ठिकाणी आपण आणखीन एक सन्मान आहे, तो आणखीन एक सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. गणेशजी शिंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या जोडीला विलास दादा, जयवंत दादा आणि बॉबी दादा. आपल्या सर्वांना विनंती, आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. आपला एकत्रितपणे सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. बिराडपाड्याचे समाजसेवक कैलास पाटील साहेब पुन्हा या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यांचे स्वागत आहे. लक्ष मैदानावरती जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. मॅच रंगेल, क्रिकेटचा मॅच कधी कुठल्या वेळी बदलेल, कधी रंगेल याचा कोणी अगदी पत्ता करू शकत नाहीत. एखादा भविष्यवाणी करणारा जरी तुम्ही इथे आणला ना, भविष्यवाणी करणारा देखील सांगू शकणार नाहीत कोण जिंकेल. हा क्रिकेटचा मॅच आहे. क्रिकेटचा मॅच बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत. परंतु आता घेतलेली वेळ म्हणतात ना की टाइम इज मनी. घेतलेला वेळ कोणासाठी चांगला आणि कोणासाठी वाईट आहेत ना, वेळ बरोबर दाखवते माणसाला. माणसाचं काय करायचं ना हे वेळच दाखवून देते. म्हणून वेळ इज मनी, टाइम इज मनी नेहमी म्हटलं गेलंय. टाइम थोडंसं स्पेंड करायचा प्रयत्न करू नका. घेतलेला वेळ. परत पंचाने सांगितलं वाईट बॉल आलाय, थोडंसं स्मॉल मध्ये लिहावं लागेल आमच्या खास करून स्कोररला. हा बॉल इथून आता येणारे बॉल आहेत मैदानावरती. 9 चेंडू मध्ये विजयासाठी 9 धाब्यांची गरज आहे. प्रत्येकाला आवडतो क्रिकेटचा खेळ, प्रत्येकाला आवडतो. प्रत्येक जण पाहण्यासाठी येत असतो. काही जण अगदी म्हणजे आता इथे शाळेमधले नाहीयेत मुलं, पण आज रविवारचा दिवस आहे, रविवार सुट्टीचा दिवस आहे. 9 चेंडू 9. पुण्यात मात्र सन्मान दिला, ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलाय, अडवलाय बॉलला. एकच जाव. मॅच शेवटपर्यंत गेला तर आणखीन मजा येईल. चला या ठिकाणी आपण एक पुढचा सन्मान आहे तो काही वेळामध्ये करणार आहोत. विलास दादा थांबायचा आहेत. आपला एकत्रितपणे सन्मान या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती लगावली गेलेत. येणारे चेंडू मैदानावरती आहेत 8 मध्ये 8 ची गरज आहे. 8 कुणाची लागेल वाट? क्रिकेटचा थाट. श्री गणेश घासकोपरी 40+ ची स्पर्धा.
फटका खेळला पुन्हा आपण पहिला समोरच्या दिशेने खेळाय क्षेत्ररक्षकाला बॉल थांबवणं गरजेचं आहे. बॉलला थांबवायला फेकी या ठिकाणी केली जात आहेत. गणेश दादा 2 मिनिटं थांबायचं आहेत. गणेश दादा जयवंत दादा 2 मिनिटं थांबायचं आहेत. आपला 2 मिनिटं बसायचं आपण व्यासपीठावरती. बॉबी दादा याने विनंती आपणही बसायचं 2 मिनिटं बसा फक्त 2 मिनिटं. इधर चेंडू मैदानावरती आहे. 7 मध्ये 6 ची गरज आहे. 7 बॉलचा खेळ 6 धावेची गरज. 7-6 मॅच आहे. फटका खेळला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र क्षेत्ररक्षकाला भेदत अगदी जमिनीला मात्र गुदगुळ्या करत निघून जाईल सीमारेषेच्या पार. मिल्टील रन 4 दर्जेदार कडक चौकार. थँक्यू. सन्मान करूयात विलास दादा, गणेश दादा, जयवंत दादा. पण एक मिनिट टॉस्का बॉक्स वरती उभे राहा. तिथे उभे राहा सर्वांनी. विलास दादा 1 मिनिट यायचा फोटो मध्ये. आणि चला आपण सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. मी विजयजी पाटील, हरेश्वरजी पाटील, दिलीप पाटील सर्वांना विनंती करतो आपण तिथे जायचं. सन्मान आपण करूयात. टीम कासार वडवली ए, शेंडोबा 40+ कासार वडवली ए संघाचा सन्मान होणार आहे. त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा सन्मान होतोय. सन्मान चला बॉबी दादा आपण यायचं तिथे उभे राहा. सचिन पाटील आहेत, दिलीप पाटील, हरेश्वर पाटील, विजय पाटील. हा सन्मान आहे. हा सन्मान आहे शेंडोबा 40+ कासार वडवली ए संघाचा सन्मान आहे. गणेशजी शिंगे साहेबांचा सन्मान, त्याच्यानंतर जयवंत दादांचा सन्मान, त्याच्यानंतर आपण पाहिलं कर्णधार म्हणून महत्वाची भूमिका नेहमीच शाना. हा सन्मान आता तिथे केला जातोय. सन्मान चिन्ह या ठिकाणी दिले जात आहेत. त्याच्यानंतर आता हा फोटो आहे. आता हा फोटो आपण पाहतायत खूप छान पद्धतीने मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मनापासून धन्यवाद आहेत. पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. जावेद मॅचच्या दिशेने कॅमेरा आहे. कॅमेरा आमचा पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातोय. लक्ष मैदानावरती असणार आहे. पुढील फुल टच बॉल खेळला हवेमध्ये. झेल मैदानावरती आलाय. झेल फलंदाज आता संपलाय खेळ. मैदानावरती मिळाले विकेट. बॅट्समॅन होतोय फेल. गॉन. थँक्यू. पुढच्या मॅचसाठी शेंडोबा 40+ कासार वडवली हे संघ आपण रेडी आहात. आणि त्यांच्या जोडीला आई भावदेवी कांदरपाडा हा संघ मैदानावरती रेडी होणार आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत परेश. आदरणीय महेंद्रजी पाटील साहेब समाजसेवक सायनाथ नगर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी आहेत. ती या स्पर्धेसाठी मात्र लाभलेली आहेत. श्री गणेश घासकोपरी मास्टरच्या वतीनं आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि या मुकेशजी पाटील यांनी त्यात आमच्यापर्यंत सुपूर्द देखील केले गेलेले. चला 5 बॉलचा खेळ. 5 बॉल मध्ये 2 धावेची गरज आहे. मॅच बदलणार आहे. मॅच रंगणार आहेत. आणि मैदानावरती अनेक वेळा असे मॅचेस पाहिलेले आहेत. म्हणजे समालोचन करताना गेली 7 ते 8 वर्ष या मैदानावरती समालोचन करताना एक अनुभवही आलेले आहेत. तो अनुभवी असा आहेत. हवेचा वेग जो आहे, हवेचा वेग तो सध्या राईट हँड बॅट्समॅनला आहेत. मिड विकेट, बॅकवर्ड स्कोअर लेग, लॉंग लेग आणि खास करून लॉंग ऑन या झोन मध्ये, काऊ कॉर्नर या झोन मध्ये मात्र हवेचा फ्लो आहे. परंतु इथून आता अंब्रेला टाईप क्षेत्ररक्षण, छत्री टाईप अगदी क्षेत्ररक्षण सजवलं गेले आहेत. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 2ची गरज. नाही क्षेत्ररक्षक तिथून मात्र हटवला गेला आहे. एकदा तर पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही होणार. 4 बॉल मध्ये आता एका धावेची गरज आहे. आता इथून विकेट आहे ते विकेट देखील पाहिल्या जातात. कोणाच्या विकेट जास्त गेल्या होत्या. सुरुवातीला बॅटिंग करताना आपण पाहिलं तर मोगरपाडानं विकेट गमावल्या होत्या. या ठिकाणी 4 विकेट गमावल्या होत्या. इथून आता ठाणे संघाने गमावल्यात 5. म्हणजे त्याला कंपल्सरी करायचे. मैदानावरती कंपल्सरी रन तुम्हाला घ्यायचीच आहे. 4-1 मॅच आहे. फिनिश केलं. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक आणि बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिल्टील रन या ठिकाणी 4. मॅच फिनिश झाला. मॅचला जिंकलंय टीम आई चिखला देवी मास्टर कोपरी ठाणे संघानं या मॅचला जिंकलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करूयात. आणि पुढील खास करून वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा असतील. भगवान पाटील साहेब त्यांना धन्यवाद. आपण खास करून या स्पर्धेसाठी जॉईन झाला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. पुढचा मॅच मैदानावरती होतोय काही वेळामध्ये सुरू.
थँक्यू. तिथे हँडशेकिंग केलं जाईल, हस्तांदोलनही केलं जाईल आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो खेळाडू आहे दर्शन. दर्शन ठरलाय त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ते.